हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी अँड टेस्टी मस्त पालक पराठा बनवणार आहे. सर्वप्रथम पालक स्वच्छ पाण्याने धुवून तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. त्यानंतर एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, 2 ते 3 चम्मच बेसन, 2 चम्मच तांदूळाचे पीठ घेऊन त्यामध्ये हळद, पांढरे तीळ, अर्धा चम्मच जिरेपूड, धनेपूड आणि शेंगपूड व चवीनुसार लाल तिखट व मीठ टाकून ते सर्व मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेल्या पालकामध्ये ते पीठ भिजवून घ्यावे. ते पीठ भिजवल्यानंतर अर्धा तास मुरू द्यावे. त्यानंतर त्याचे छोटे गोळे करून त्याची चाकी तयार करावी व त्याला कोरडे पीठ लावून एकसारखा लाटून घ्यावा व तो तव्यावर टाकून त्यावर थोडे थोडे तेल लावून भाजून घ्यावा. पराठा भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, त्यामुळे पराठा चांगला भाजला जातो आणि जळतसुद्धा नाही. अशा प्रकारे हेल्दी अँड टेस्टी पालक पराठा तयार आहे. हे पराठे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.